सर्वांना नमस्कार. मी अमोल. आज मी आहे कंपोस्ट मुतंडी, तालुका जिल्हा बेळगावमध्ये आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे श्री सिद्धेश्वर प्रसन्न मंदिर, हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि खूप जुनं असं मंदिर आहे. या मंदिराला इतिहास आहे. आणि आसपासच्या परिसरात तुम्ही जर बघाल, निसर्गरम्य परिसर आहे. बघा, डिसिडियस फॉरेस्ट आहेत, पानझडी वनं, त्याच्यामध्ये सागवानसुद्धा आहे. आणि ही सगळी निसर्ग संपदा आहे, ही आपली धनसंपदा आहे. आणि निसर्ग समृद्ध हे मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. आणि त्याबरोबर तुम्ही बघा इथे जुनी झाडं आहेत. आणि पुढे गेल्यानंतर एक पाण्याचा हौद आहे. त्या पाण्याला जवळपास मला वाटत नाही कुठला दुष्काळ जरी असेल तरी ते पाणी संपत नाही. तर ह्या आसपासच्या गावाची लोकसंख्या जवळपास 8 ते 9 हजाराच्या आसपास आहे मुतंडीची. आणि 90 ते 95% लोकसंख्या मराठी आहे. आणि हा भाग बेळगावमध्ये येतो. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा या निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही येऊन खरंच भेट द्या. खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे. आणि हीच आपली संस्कृती आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, या जगात, ह्या विश्वात देव आहेत. त्याबरोबर सगळ्यात मोठा देव आहे तो म्हणजे निसर्ग. जर आपण निसर्ग सांभाळला तरच आपण आपल्या मानवतेला सांभाळू शकतो. तर मला एवढं संदेश द्यायचं की आसपासची झाडं आहेत, वाहणारं पाणी आहे, नद्या आहेत, तलाव आहे, सगळ्यांना आपल्याला जपायचं आहे. या सगळ्यांना आपण जर जपू शकलो तरच कदाचित आपण इनडायरेक्टली, अप्रत्यक्षरित्या आपण देवाला जपू शकतो. आता आधी आजी बसलं, आजीला दाखवून बघा, आहोत बघू. आता आजी बघा, ही जुनी माणसं आहेत, ही खरी माणसं. जुनं ते सोनं कशाला म्हणतात बघा. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाने शिक्षण घेतलं, सगळ्या गोष्टी केल्या, आपण आधुनिक झालो. पण त्याबरोबर आपण काय केलं, संस्कृतीपासून आपण थोडीशी फारकत घेतली, लांब गेलो. पण आपल्याला तसं नाही करायचं. संस्कृती पुढे जपायची, एज्युकेशनसोबत पुढे जायचं. निसर्गाबरोबरच आपल्याला आपल्या सगळ्या संस्कृतीला जपायचं. आणि हे कोण करू शकतं? हे तुम्ही आणि मी आहे. आपण सगळे मिळून करू शकतो. तर आधुनिकतेलासुद्धा आपण एका संस्कृतीमध्ये बांधून आपण आपल्या आयुष्याचा गाडा ओढू शकतो. आणि आजी म्हणजे सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे. बघा किती देवाची भक्ती तिच्या मनामध्ये, आजीच्या मनामध्ये, आजीच्या डोळ्यामध्ये हे निर्मळ प्रेम दिसतंय. तेच प्रेम आपल्या मनामध्ये पण आलं पाहिजे. आपण बघूया, जुनी इकडे पाहूया. तर हे सगळं मला आवडतं आहे की बघा, हे सगळ्यात लिफ्टिंग पुलिंग मेथड आहे. जॉग्रफीमध्ये तिला एक लिफ्टिंग मेथड म्हणतात, म्हणजे पाण्याला उचलणं. ह्या जुन्या जेव्हा लाईट वगैरे नव्हती त्यावेळेच्या काळातले त्यामध्ये ते मेथड्स आहेत, त्याच्यामधून पाणी लिफ्ट करायची मेथड होती. मला असं वाटतं बस एवढंच सांगू शकतो की अशा चांगल्या ठिकाणांना आपल्याला जपवून ठेवायचं आहे. नक्कीच वेळ भेटली तर या कंपोस्ट मुतंडी, तालुका जिल्हा बेळगाव.